खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. गोदुताई वेडी घरकुल रोडवरील विनायक नगर परिसरातील जेपी बार अँड रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री एका पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेलमध्ये दारू पिऊन गोंधळ घालत हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर हल्ला करत मला बिल मागतोस का असे म्हणून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. खाकी वर्दीतील एका पोलीस कर्मचाऱ्याने अशी वर्तवणूक केल्याने पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये मी कर्मचारी आहे, जेवण आणि दारूचे बिल मागता का, उद्यापासून तुम्ही हॉटेल कसे उघडता हे मी बघतोच, तुमचा व्यवसायच मी बंद करतो अशी धमकी देखील त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिल्याचे समजते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याकडे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी विशेष लक्ष घालून असा अनुचित प्रकार यापुढील काळात घडू नये आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परंतु या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली गुंडगिरी ही पोलीस खात्याला काळीमा फासणारी असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. आता या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.